नमस्कार, मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड. आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे. पाहूया शहरातील ताज्या घडामोडी. मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने आपल्या प्रचाराच्या नियोजनावर काय परिणाम झाला आहे? नमस्कार, मी सौ रुपाली नयन लट्टे, प्रभाग क्रमांक 17 मधून उमेदवारी आहे. जसं 2 डिसेंबरला इलेक्शन होतं तसं ते आता 20 डिसेंबरला डिक्लेअर झालं. त्या माध्यमातून काही नाही, उलटा आम्हाला आणखीन जास्त वेळ मिळाला, लोकांशी संवाद साधण्याचा वेळ मिळाला. आम्ही लोकांपर्यंत 2-2 वेळा पोहोचलो होतो, पण आता आम्ही नागरिकांपर्यंत कमीत कमी 4 वेळा जाऊन आलेलो आहोत. आणखीन नागरिकांच्या ज्या समस्या जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न आणखीन केला, त्यांच्या समस्येचं निराकरण केलं, हेच आम्ही तुम्हाला सांगू शकतो. या निवडणुकीमध्ये आपण मतदाराशी कोणत्या मुद्द्यावरती संवाद साधत आहात? या निवडणुकीमध्ये मी मतदारांशी एवढा संवाद साधेल की जे स्थानिक उमेदवार असतील, जे आपल्या प्रभागामध्ये खरंच कार्यरत असतील, जे खरंच आपल्याला हाकेला धावून येतील किंवा आपल्या समस्या जाणून घेऊन आपल्या समस्येचं निराकरण करतील, अशाच उमेदवारांना खरंच तर तुम्ही मतदान द्या. त्यातनं तर मी सांगेल, मी तर अतिउत्तम मी स्थानिकच आहे. मी रुपाली लट्टे खरंच स्थानिक आहे. आणि एक अजून या माध्यमातूनही मी लोकशाहीला बळकट करण्यासाठी सांगेल की काम करणाऱ्याला संधी द्या आणि लोकशाहीचे हात बळकट करण्याला एकच संधी द्या. मतदार सर्वाधिक कोणत्या प्रश्नावरती चर्चा करतात? मतदारांची तर चर्चा अशी आहे, जो नगरपालिकेत भ्रष्टाचार होत चालला आहे, त्या भ्रष्टाचाराचं नेमकं काय आहे, ह्याचा खुलासा नागरिकांपर्यंत कधी पोहोचलाच गेला नाही. परत म्हणजे जो भ्रष्टाचार झाला ह्या नागरिकांना माहितीच नाहीये. आणि जेव्हा भाजप म्हणजे भारतीय जनता पार्टी हा उघड करतीये नागरिकांमध्ये भ्रष्टाचार, तेव्हा नागरिकांना वाटतं, अरे बापरे, ही भारतीय जनता पार्टी खरंच जनतेच्या हाकेला धावून येणारी आहे आणि भ्रष्टाचार हा मुक्त करणारे आणि भयमुक्त अंबरनाथ करण्याच्या मागे भारतीय जनता पार्टी. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे यासाठी आपण काय आव्हान कराल? मी तर सांगेल, बघा, एक तुमचं हे मत खरंच विकासासाठी जरूर आहे. नागरिकांचं, जनतेचं मत हे विकासासाठी अमूल्य मत आहे. हे मताची किंमत ज्या एखाद्या व्यक्तीला कधी 1-2 सीटांनी तो पडतो, पण ज्यावेळेस आपण नागरिक एवढ्यापर्यंत पोहोचतात की अरे बापरे, आपण त्याला निवडून देण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण ती व्यक्ती 2-4 मतांनी पडते, तेव्हा कुठे बाकीच्या मतदारांनी मतदान केलेल्यांचा कुठेतरी म्हणजे पाहायला गेलं तरी मन अशी नाराजी होते. पण अशा मतदारांना मी म्हणते की काही जण घरी बसलेले असतील, एखाद्या मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केलेली असते, त्या दिवशी बाहेर गेले असतील. खरं तुम्ही तुमचा प्रभाग व तुमचं अंबरनाथ, आपलं अंबरनाथ हे कसं सुधारेल याच्यासाठी प्रत्येक नागरिकाने बाहेर पडून तुमचं ह्याच्यामध्ये योगदान देणं गरजेचं आहे. आणि योगदान देता देता तुम्ही काम करणाऱ्याला संधी द्या, काम करणाऱ्याला मतदान करा. तुमच्या ह्याच्या मागे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही काम करणाऱ्याच्या पाठीमागे उभे असता, तो व्यक्ती ठामपणे तुमच्या मागे उभा असतो. पण कोणी घरात बसू नका, लोकशाही बळकट करा आणि मतदानाला बाहेर पडा. शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तांत जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.